नमस्कार मंडळी. आज आपण शेंगदाण्याची आणि कैरीची चटणी बनवतोय. तुम्ही म्हणाल याचं कॉम्बिनेशन काय? पण खरंच खूप मस्त लागते. आपण ज्यावेळेस ते खरपूस अशी शेंगदाण्याची चटणी आणि त्यात तो कैरी म्हणजे आंबा, कच्चा आंबा, अगदी मस्त कॉम्बिनेशन आहे. आणि ही चटणी जी आहे ना, मला तरी वाटतं, मी केली म्हणून नाही म्हणते, तुम्ही एकदा जरी तुमच्या घरामध्ये केली ना, तर सतत तुम्ही ही कैरीची चटणी म्हणजे शेंगदाणा आणि कैरीची चटणी कराल. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी आणि कमी साहित्यात ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे घेतल्यानंतर आपण गॅसवरती जेव्हा कढई ठेवतो ना, तेव्हाच लगेचच शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही म्हणाल का? कारण जोपर्यंत तो शेंगदाणा खरपूस भाजला जात नाही, तोपर्यंत शेंगदाण्याच्या चटणीची जी चव आहे ती अगदी व्यवस्थित येत नाही आहे. तर खमंग होईपर्यंत म्हणजे खरपूस होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर शेंगदाण्याचा रंगसुद्धा बदलतो आहे आणि खरपूस होईपर्यंत आपले भाजूनसुद्धा झालेले आहेत. तर आता काय करायचं आहे, गॅस इथे बंद करायचा आहे आणि आपले शेंगदाणे भाजलेले आहेत. तर आपल्याला हे प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर मी भाजलेले शेंगदाणे प्लेटीमध्ये काढून घेते आणि काढून घेतल्यानंतर आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे अगोदर. थंड झाल्यानंतरच आपल्याला याची सालं काढायची आहे. गरम याला काय होतील, चटके लागतील, तर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण त्याची साल काढून घेतो आहे. आणि असं काही नाही, साल तुम्हाला काढायची नसेल तर नाही काढली तरी चालेल, पण काढली तर अगदी छान चटणी होते. म्हणजे दिसायलाही छान होईल आणि व्यवस्थितसुद्धा राहील. तर पूर्ण शेंगदाण्याचे साल काढून झालेत आणि आपल्याला हे साल काढलेले शेंगदाणे जे आहेत ना, ते मिक्सरमध्ये नाही काढायचे, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही काढायचे आहेत. छोटा का खलबत्ता असेल ना तुमच्याकडे, त्याच्यात 2दा किंवा 3दा करून आपल्याला जाडसर असे दाणा अगदी जाडसर काढून घ्यायचे आहेत. जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसरही नाही. चांगला शेंगदाण्याचे म्हणजे एका याचे 4 भाग झाले पाहिजेत, अशा पद्धतीचे आपल्याला शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे आपले पूर्ण कुटून झाले. त्याच खलबत्त्यामध्ये काय करायचं आहे, जिरे घेतलेत मी अर्धा चमचा, थोडेसे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे. एकदम पूर्ण बारीक नाही करायचे आहेत, थोडेसे जाडसर असे आपल्याला वाटून घ्यायचे. तर मी तुम्हाला दाखवते सुद्धा जवळून, जाडसर आपण असे वाटून घेतलेले आहेत. त्याच खलबत्त्यामध्ये लसण पाकळ्या घेतल्यात मी 10 ते 12. लसण पाकळ्याने काय होतं, आपली जी चटणी आहे ती खमंग लागते, म्हणून आपण इथे लसण पाकळ्या वापरलेले आहेत. त्यासुद्धा आपल्याला जाडसर कुटून घ्यायच्या, जास्त बारीक नाही कुटायच्या आहेत. तर त्यासुद्धा वाटीमध्ये काढून घेतल्या कुटल्यानंतर. आणि आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे. त्यासाठी मी काय केलं, एक कढई घेतली, कढईमध्ये चांगले 1 चमचा तेल घातलं आहे. तेल घातल्यानंतर जो कुटलेले जिरे आहेत आपण ते तेलामध्ये घालायचे आहे. थोडेसे फ्राय झाले, जास्त फ्राय नाही करायचे, म्हणजे खूप तडतडेपर्यंत फ्राय नाही करायचे. थोडेसे फ्राय झाले की लगेचच त्यामध्ये आपल्याला जो लसण कुटून घेतलेला आहे तो घालायचा आहे. लसण घातल्यानंतर एकसारखं त्याला फिरून घ्यायचं आहे आणि थोडासा लसण तेलामध्ये मोकळा व्हायला लागला की त्या स्टेजवरती आपल्याला कांदा घालायचा आहे. तर तुम्ही म्हणाल कांदा खूप जाड आहे, थोडासा जाडसर प्रकारातलाच कांदा घ्यायचा आहे. कारण एकदम बारीक जर केला ना तर कांदा दिसतही नाही आणि एकदम व्यवस्थित वाटतही नाही चटणीला. तर थोडासा जाडसर असा मी कांदा चिरून घेतला आणि तुम्हाला जर वाटत असेल बारीक करून घ्यायचा तर बारीकसुद्धा करून घेऊ शकता. पण मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याच्या चांगल्या लेयर झालेले आहेत आणि कांदा अगदी तेलामध्ये सुटसुटीत होतो आहे आणि रंगसुद्धा त्याचा बदललेला आहे. तर ज्यावेळेस कांद्याचा रंग थोडासा ब्राऊन व्हायला लागला की त्या स्टेजवरती आपण काय करणार आहोत, कैरी घेतलेली आहे मी, आंबट नाही जास्त, गोड आहे. गोड आंब्याची जी कैरी आपल्याला मार्केटमध्ये बाजारात मिळते ना, ती घ्यायची आहे. किंवा आंबट जर असेल तर थोडा कमी घालायचे आहेत. एकदम बारीक चिरून आपण कैरी घेतली, चांगली अर्धी वाटी घेतलेली आहे. कारण आपला शेंगदाण्याचा कूट 1 वाटी आहे, अर्धी वाटी आपण कैरी घेतली. कैरी आपल्याला तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहे. म्हणजे व्यवस्थित फ्राय झाली म्हणजे मऊ झाली, त्याचे साल, आंब्याचं जे साल आहे कैरीचं ते थोडं मऊ करायचं आहे. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हळद घालायची अर्धा चमचा आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची आहे. कलर खूप छान येतो त्याने. तुमच्याकडे नसेल तर काही अडचण नाही आहे, पण असेल तर लाल मिर्च पावडरच घाला, म्हणजे त्याने काय होईल, तुमच्या चटणीला खूप छान कलर येतो आहे. तर इथे आपण लाल मिर्च पावडर जी आहे ती एकदम फ्राय करून घेतल्यानंतर तेलामध्ये शेंगदाण्याचा जो आपण जाडसर केलेला कूड घातलेला आहे तो घालायचा आहे. तर व्यवस्थित आपलं इथे मिक्स करून झालं आहे आणि शेंगदाणेसुद्धा परतळून झालेत चांगले. तर आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला. तर मी ते मीठ घालून घेतलं चटणीमध्ये आणि परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर चटणी आपल्याला 1 मिनिटासाठी चांगली मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायची आहे. जितकी खमंग आणि त्यातला ओलावपणा कमी होईल ना, तितकी तुमची चटणी जास्त दिवस टिकेल. म्हणजे 8 ते 10 दिवस तुमची चटणी नक्कीच टिकेल, खराब होणार नाही आहे. तुम्ही म्हणाल बाहेर ठेवली, आतमध्ये ठेवायची फ्रीजमध्ये, 4 दिवस झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायची, नंतर थोडी थोडी बाहेर काढून खायची आहे आपल्याला. तर एकसारखं आपलं फ्राय करून झालं आहे आणि या स्टेजवरती आपल्याला काय करायचं, एकदा चांगली चटणी फ्राय करून झाली की कोथिंबीर घालायचं आहे चटणीमध्ये. कोथिंबीर गॅस चालू असतानाच घालायचा आहे, म्हणजे जो ओलावेपणा आहे कोथिंबीरला तो कमी झाला की म्हणजे चटणी खराब होण्याचं टेन्शन राहणार नाही तुम्हाला. आणि कांदासुद्धा आपण जो तळून घेतला आहे तोसुद्धा चांगला शेंगदाण्याबरोबर पूर्ण फ्राय झालेला आहे, म्हणजे लाल झालेला आहे.
तर अगदी कोथिंबीर घातल्यानंतर चांगलं फ्राय करून घेतलं आहे आणि चटणीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त खमंग झालेली आहे. तुम्हाला कधी कधी कंटाळा जर आला ना किंवा आता भाजीच करायचा कंटाळा आला तर तुम्ही शेंगदाण्याची चटणी आणि दहीसुद्धा तुम्ही खाऊ शकता आवडीने. तुमचं पोट भरून जाईल. किंवा तोंडी लावायला भाजी करायचा कंटाळा आला असेल तर ही चटणी तुम्हाला त्यासोबत खूप छान लागेल. नुसती पोळीसोबत, पराठ्यासोबत, कशासोबतही खाऊन बघा, खरंच अप्रतिम लागेल. ही शेंगदाण्याची चटणी म्हणजे नेहमीच्या चटणीपेक्षा जरा वेगळी लागते आणि खायला खरंच खूप मस्त लागते. म्हणजे सगळेच जण आवडीने खातील अशा पद्धतीची चटणी झालेली आहे. आणि काय होतं, कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी, त्यामुळे खूप टेन्शन घ्यायची गरज नाही, झटपट होते. अगदी सोपी आणि जिभेची चव पुरवणारी सुद्धा चटणी म्हणता येईल याला. तर ही चटणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.